नमस्कार. मी वैशाली. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने झटकीपट होणारी लसुणी मेथी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. ताज्या मेथीच्या गड्डीमधली पानं काढलेली आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ही चिरलेली मेथी आहे 2.5 कप. नंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलंय भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे आणि पंढरपुरी डाळ. आणि याच्यातच 3 टेबलस्पून गरम पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं. साधारण 15 लसूण पाकळ्या घेऊन त्याचे असे जाडसर तुकडे करून घ्यायचे आहेत. गॅसच्या शेगडीच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर कढई तापत ठेवले. गॅसची ज्योत मध्यम आहे आणि कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापत असतानाच तेलामध्ये घातले बारीक करून घेतलेले थोडेसे लसणाचे तुकडे. लसूण तेलात व्यवस्थित परतला की त्याच्यात घातलंय बारीक चिरून घेतलेली मेथी आणि या मेथीवरच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मेथी आणि मीठ एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे मेथीला पाणी सुटतं, तर झाकण काढल्यानंतरही मेथीतलं पाणी पूर्ण आटेपर्यंत ती परतून घ्या. परतलेली मेथी दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये परत तेल तापत ठेवायचं आहे. तेल तापलं की घालायचे जिरं, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि बारीक करून घेतलेले लसणाचे तुकडे. आता हे लसूण वगैरे सगळं व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्या. आता घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा एकदा या सगळ्या मिश्रणाबरोबर एकजीव करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे कांदा थोडासा शिजेपर्यंत. साधारण 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. कांदा थोडासा मऊसर झाला असेल तर आता ह्याच्यात घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ. जास्त तेल खायला आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं कच्चं तेल घालू शकता आणि हे मसालेसुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित परतले जायला पाहिजेत. मसाले करपू नयेत म्हणून याच्यातच आपण 1 टेबलस्पून परत गरम पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि ते नीट परतले जावेत यासाठी आपण परत ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. साधारण 2 मिनिटानंतर झाकण काढून बघायचं आहे. कांदा, टोमॅटो, मसाले हे आता व्यवस्थित परतले गेलेले आहेत. इथे घालायचं आहे आता मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं वाटण. तीळ, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ हे आधीच भाजलेले असल्यामुळे इथे ते परत खूप वेळ परतवायची गरज नाही. नंतर घालते बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कप गरम पाणी. कांदा, टोमॅटो, मसाले, मिक्सरमधलं वाटण ह्या सगळ्याची एकत्र अशी व्यवस्थित चव यायला पाहिजे म्हणून या मिश्रणावर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे परतून घेतलेली मेथी. मिश्रण एकजीव करताना आपल्या लक्षात आलं आहे की इथे अजून पाण्याची गरज आहे, म्हणून याच्यामध्ये आपण परत अर्धा कप गरम पाणी वापरणार आहोत. इथे आपण जो टोमॅटो वापरला आहे तो पुरेसा आंबट नाही आहे, त्यामुळे मी याच्यातच थोडीशी आमचूर पावडर घालते आणि थोडीशी साखर घालणार आहे. साखर किंवा आमचूर पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही भाजी तयार झालेली आहे, पण लसूणी मेथी असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये लसणाचा वापर अजून थोडासा जास्त करायचा आहे. त्यासाठी इथे आपण लोखंडी पळी तापत ठेवले, त्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप तापत असताना 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते या तुपात घालायचे आणि लोखंडी पळी असल्यामुळे आत्ता मी गॅस बंद केलेला आहे. आता हा लसूण छान असा या तुपामध्ये तळला गेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं अजून तिखटसुद्धा घालू शकता. आता तळलेला असा हा कुरकुरीत लसूण आपण तयार केलेल्या भाजीवर असा घालायचा आहे.
अप्रतिम चवीची लसूणी मेथी तयार आहे. 14 रंगत पंगत या सिरीजमध्ये तुमच्याही आवडीचे काही पदार्थ असतील तर तुम्ही ते मला सुचवू शकता.